गुड मॉर्निंग. सकाळी उठले ते कामावरती चालले होते. ते कामावरती गेले, दरवाजा उघडा म्हणजे लावून घेण्यासाठी मी इकडे आले होते. तर बाहेरचा हे वातावरण आहे ते खूप छान होतं. तर म्हटलं थोडंसं तुम्हाला पण दाखवावं आणि उठल्या उठल्या इथूनच सुरुवात करावी, म्हणून मी येता येता मोबाईल घेऊन आली होती. तर तुम्ही पाहू शकता रात्रभर पाऊस झालेला आहे आणि बाहेरचं वातावरण कसं आहे. बाहेर पाऊस होता म्हणून मायराचे कपडे मी फॅन खाली इथं खाली फरशीवरती टाकले होते. तर तुम्ही पाहू शकता मायरा झोपलेली आहे. तिचे कपडे आहेत ते सगळे मी गोळा करून ठेवते, कारण छान असं सुकलेले आहेत ते कपडे रात्रभर फॅनच्या हवेने. आता पावसाळ्यात हीच बोंब राहते की कपडे सुकत नाही आणि त्या कपड्यांचा कुमट वास येतो घरात. त्यासाठी मी ही रात्रभर मायराचे कपडे इथं ठेवले आहेत. मायराचे कपडे ठेवून मी गेले किचनकडे. तर तुम्ही पाहू शकता किचनवर राहाडा, कारण रात्रीची मी भांडे घासत नाही आहे. तर बघा नवरा चहा करून पिऊन गेलाय, मला पण दिलेला आहे. तर म्हटलं की अगोदर आहेत ते बाबूच्या पप्पाचे कपडे मशीनला लावली होती, ती कपडे धुतले होते म्हणजे धुवून ठेवले होते सोफ्यावरती. तर म्हटलं आता पाऊस पण नाही, बाहेर सुकायला टाकावी. तर आम्ही बाहेर सुकायला टाकत होते मी कपडे. सगळ्या पॅन्टी आहेत ते मग बाहेर सुकायला टाकले आणि टी शर्ट आहेत ते आतमध्येच टाकले, कारण हे अँगल आहेत आणि पावसाच्या पाण्याने लगेच गंजतात. त्यासाठी मी चेक करत होते की गंजलेलं हे पॅन्टीनला तर नाही लागणार ना, म्हणून मी हे चेक करत होते. तर तुम्ही पाहू शकता कपडे बाहेर टाकून आले तोपर्यंत मायरा उठलेली होती. मी तिला जवळ घेतली. बघा किती छान अशी माझ्या मांडीवर झोपली, एकदम शांत. कशी खेळते बघा मायरा कशी खेळते. माझा टी शर्ट आहे ते डोक्यावरती टाकते आणि नन्नू म्हणून स्वतःलाच आवाज देते. तिचं नाव मन्नू आहे, आम्ही तिला लाड आणि मन्नू म्हणतो. पण बघा तिला मन्नू म्हणत नाही म्हणून ती नन्नू म्हणते. वा आम्ही करणार आहे आता मेथीची भाजी. हे पहा किती गावरान छान मेथीची भाजी आहे. 50ला 2 भेटलेले आहेत. तर आता ते आम्ही निवडून घेतो. मायरा पण आहे. मायरा किती मदत करते, काम वाढवती. आता ते तुम्हीच बघा. आहे ना ग मायरा तू पण करू लागती मला काम. मी दाखवते म्हणून ती पण दाखवते. बघा मी एक पेंडी घेतली, तिने पण एक पेंडी घेतली. कच्ची पानं तोडून खाते ती मेथीची. गावरान मेथी आहे आणि खूप छान आहे. पटपट निवडून पण होईल, कारण आता त्यांचा टाइम पण झाला जेवण करायला यायचं. चला तर मग आम्ही भाजी निवडून घेतो. तर आज मी मेथीची भाजी निवडत बसली. म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारावं. तर मला नात्यांविषयी बरेच प्रश्न येतात. तर काय नाती आणि कोणती नाती जपायची, तुम्हाला सरळ आणि स्पष्ट मी अगोदरच सांगते. गप बाबू, हिचं चाललंय नाश करायचं. तुम्हाला सांगते, मला आहे ना, मला म्हणजे आई वडील, एक भाऊ, 2 बहिणी आणि बस एवढे होते लग्नाच्या अगोदर बरं का. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती माझं आहे ते गप रे बाबू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं आहे ते लव्ह मॅरेज आहे. आणि ही नाती एवढीच नाती होती. मला माझी आई आहे ती एकुलती एक असल्यामुळे मला म्हणजे मामा मावशी वगैरे कोणीच नाही. मेन म्हणजे माझी आई आहे ती एकुलती एक होती आणि त्यासाठी मला मामा मावशी वगैरे कोणीच नाही. आणि राहिला विषय चुलत्यांचा, तर चुलते हे कोणाचे असतात हे तुम्हाला पण माहिती आहे. तुमचे किती म्हणजे आपले नातेवाईक कोणाचे असतात चुलती हे तुम्हाला माहिती आहे. तर असा माझा परिवार आहे, मला कोणीच नाही आहे. आणि मेन म्हणजे आई वडील भाऊ बहीण हे एवढे परिवार होता माझा लग्नाच्या अगोदर. आणि मी लव्ह मॅरेज केलेलं आहे, त्यासाठी मला जेवढा पण परिवार होता तो पण आता नाही आहे. गपना मायरा. हे बघा पाऊस चालू आहे, मशीन लावली होती, रात्रभर कपडे धुवून निघालेले आहेत. आणि बघा मी जाड जे कपडे आहेत पॅन्ट वगैरे ते सगळ्या बाहेर टाकलेले आहेत. आणि हिचा बघा काय कार्यक्रम चाललाय. तिच्या बापाचे कपडे आहेत ते टी शर्ट मी इथं वाळायला घातलेत सोफ्यावरती. तर त्यातला एक टी शर्ट ती घेऊन जाते बाहेर आणि तिकडं वाळायला घालते. म्हणजे तिला कोणी सांगितलं वगैरे काहीच नाही. पण बघा म्हणतात ना, मुली खूप लवकर मोठ्या होतात आणि मुलींना सांगावं लागत नाही की काम कर म्हणून. मुली जे पडन ते काम करतात. अजून तर नीट तिला चालतं सुद्धा येत नाही, पण तिची नाटकं बघा. राहू दे ना बाबू. हा हाय सोना, राहू दे ना. तो बघा
आणि सगळी तिथं नेऊन रचून ठेवती. तिला काय व्यवस्थित थोडी हात म्हणजे वाळत घालता येतात, पण सगळे आहेत ते तिथं ठेवते. आणि इथं छान अशी मी वाळू घातलेत. तर त्यासाठी मुलगी ही पाहिजे. प्रत्येकाच्या घरात एक तरी मुलगी पाहिजे. मुलं पण पाहिजे, मुलं असं मी नाही म्हणत मुलं नाही पाहिजे, प्रत्येकाच्या घरात मुलगी ही पाहिजे. बघा आता तुम्हीच बघा, हिचं कौतुक जेवढं करेन तेवढं कमीच आहे. बघा मायराला कडेवरती घेऊन मी स्वयंपाक करते. मायरा थोडं पण खाली बसत नाही. इकडे टाकलेली आहे ती भाजी टाकलेली आहे. आता भाजी करायची, मग परत हिला रडवत रडवत चपात्या करायच्या. असं असतं लेकरवाळीचं. आणि लोक म्हणतात, म्हणजे घरातलेच नवऱ्याच म्हणतो की तुला घरात काय काम. आता तुम्ही फक्त बघा, हिला मी खाली सोडते, राहते का. खाली बस बाबा, खाली बस, खाली बस ना, खाली बस. बघा थोडं सुद्धा खाली राहत नाही. हिला घेऊन कसं काम करायचं. चला तर आता मी स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि चपाती बनवणार आहे. आता त्यांचा यायचा टाईम झालेला आहे जेवणाचा. पहिला तर स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक वगैरे छान झाला सगळं. काय तिथे येण्या अगोदर मी रेडी करून ठेवले होते. चपात्या केल्या होत्या, भाजी केली होती. मायरा झोपली होती, पटकन भांडे पण घासून घेतले. म्हटलं ते आल्यानंतर जेवण करावं, पण म्हणतात ना ज्या दिवशी काहीतरी आपण वेगळं करायचं ठरवलं ना, तर त्या दिवशी नेमकं आमच्यात भांडण होतं. आणि नेमका ते जेवायला आले, वाढून घेतलं. 2-3 घास त्यांनी खाल्ले असतील, 2-3 घास मी खाल्ले असतील. काही पैशाच्या ह्याच्यावरून आमचे वाद झाले. आणि वाद झाल्यानंतर आता तो मी व्हिडिओ काढला नाही आणि मला ते दाखवायचं पण नव्हतं. तर त्यांनी आहे ते सगळं जेवण आहे ते फेकून दिलं. असं होतं म्हणजे आमचं कुठंतरी म्हणजे थोडंसं काही चांगलं चाललेलं असताना आहे ना, कुठंतरी मग कशावरनं तरी आमचे वाद होतात. तर हे आमच्यातच नाही, प्रत्येकाच्यात वाद होतात. प्रत्येक लव्ह मॅरेज करणाऱ्यांच्यात वाद होतात. माझं काहीच म्हणणं नव्हतं. माझं एकच म्हणणं होतं की आता बाद झालं, आपण किती दिवस बाहेर राहायचं. माझं एकच म्हणणं आहे, 2-3 महिने झालं मी मागं लागली त्यांच्या की मला गावी घेऊन चला, आपण गावीच राहू. किती काही केलं तरी कुठंतरी कमी भासतं इथं. कारण नातं ते आपलं गाव ते गाव असतं. आपल्या गावात कसं आपली लोकं असतात, आपल्या लोक वेळ अडचणीला येते. त्यासाठी मला असं वाटतं की नाही गावाकडे जायचे. त्यासाठी 2 महिने झालं मी त्यांच्यासोबत भांडते की आता इथं रेंट भरणं, कारण आम्ही राहतो ते रेंटने राहतो. आणि आता शॉप पण बंद केलेलं आहे, त्यासाठी इथं राहण्याचा काय मतलबच नाही आहे. त्यासाठी माझं चाललेलं आहे की गावाकडे जायचं. गावाकडे आमची घरं वगैरे आहेत, सगळं काय ते व्यवस्थित आहे. गावाकडे जायचं, मी घरात मुलं सांभाळणार आणि ते काम करून आणून खाऊ घालणार. हे मला लाईफ म्हणजे हे मला जीवन जगायचं. जसं गावाकडच्या बायका जगतात तसं मला पण जगायचं आहे. आणि त्यासाठी माझी धडपड चालली की मला गावाकडे घेऊन जा. तो विषय परत मी जेवताना काढला होता. या विषयावरती आमचे 2-3 वेळा भांडण झालेले, तरी पण मला खूप खाज आहे. मी नेमकं जेवतानाच हा विषय काढत असते आणि नेमकं आज पण तसंच झालं. नेमकं जेवताना मी विषय काढला की गावाकडे जायचं, कधी जायचे आणि काय म्हणजे केलं का नाही गावाकडे फोन की आम्ही गावाकडे येतोय. आमच्या घरात आहे ते माझे दीर आणि ते राहतात, तर ते आमचं घर आहे ते खाली करायला सांगायचं होतं. म्हणजे दीर म्हणजे चुलत दीर वगैरे राहतात. तर घराची साफसफाई पण राहील आणि म्हणजे कोणीतरी तिथं राहिल्यावर व्यवस्थित वाटेल, त्यासाठी ते राहतात. आम्ही त्यांना राहायला दिलेलं आहे. तर मग मी त्यांना म्हणत होते की त्यांना सांगा की आम्हाला लागते, आता आम्ही येणार आहे. हे सांगण्यासाठी मी फोन करा म्हणत होते. त्याच्यावरनं त्यांना एवढा राग आला जसं का ह्यांचं म्हणजे खूप भावावरती म्हणजे चुलत्याचीच मुलं आहे तर त्यांच्यावरती प्रेम, आणि त्यांना अचानक कसं सांगायचं आणि हे कसं करायचं. आणि मी तिथं यांचं काय म्हणणं आहे, आपल्याकडे जे खूप सारे पैसे आले ना मग गावाकडे जायचं. खूप सारे पैसे आल्यावरच तुला गाव दिसन हे म्हटलं मी. आणि मग मला पस्तावा आलाय म्हणलं तुझ्यासोबत लग्न करून. त्यासाठी मग त्यांनी ताट उचललं, कढई उचलली, भाजीची आहे अशी फेकून दिली. नशीब माझ्या नवीन मोबाईलवरती ते पडलं नाही. तर नंतर मी हे साडीचं शूट केलं होतं, तर तुम्ही पाहू शकता कशी आहे साडी. खूप छान लांब रुंद सिल्की आणि एकदम छान साडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते. एकदम चेरी कलर आहे, रेड पण नाही, राणी कलर पण नाही, मरून पण नाही, एकदम असा चेरी कलर आहे. तर किती छान साडी आहे, तर तुम्ही पाहू शकता. जर याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक देईन. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आमची भांडणाचा काहीतरी तत्व होतं का तेच तुम्ही सांगा. भांडणाला काहीच कारण नसताना सुद्धा मी केलेली मेहनत, म्हणजे मुलीला बघत तिला रडवत मी केलेला स्वयंपाक नवऱ्याने 1 मिनिटात आहे तो खराब करून टाकला. अशा नवऱ्याचं काय करायचं ते तुम्ही सांगा.